नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण पंचायत समिती परिसरामध्ये आहोत। या पंचायत समितीमध्ये जे अधिकार शिपायाला दिलेला असतो ते शिपाई सरकारच्या पगारी घेतात, पण सरकारच्या पगारी घेणारे शिपाई पंचायत समितीचा परिसर साफ करत नाहीत। पण हे एक व्यक्ती आहे, हे रेग्युलर पंचायत समितीमध्ये स्वच्छता करत आहेत। हे स्वच्छता बघा, हे सगळा कचरा वगैरे सगळा साफ करून या ठिकाणी जाळला जातो आहे आणि स्वच्छता दररोज हा माणूस स्वच्छता करत आहे। सर किती दिवसापासून स्वच्छता करता तुम्ही? कधी जेव्हा बोलवतील तेव्हा स्वच्छता करतो। कोण बोलवतंय तुम्हाला? नाही म्हणजे मी इथं जरा आलो समजा काय कामानिमित्त तर स्वच्छता करायला होते। स्वच्छता करायला होते या आता करता कव्वा तरी असतं, एक महिन्या 2 महिन्याला असतं। बर मग इथले जे शिपाई आहेत ना पंचायत ते माहित नाही, तिथे तक्रार माहित नाही, त्यांनीच काय सांगितले ते नाही मला माहित नाही। पण तुम्ही मात्र प्रामाणिकपणाने काम करता। जर ती कोण आहे तिकडे बरं, ही स्वच्छता करून तुम्ही जाळायला फर्स्ट क्लास, चांगलं काय वाटतंय तुम्हाला? ही स्वच्छ असावं? स्वच्छ असं वाटतंय, स्वच्छ असं वाटतंय, चांगलं वाटतंय। पण सरकारनं जी नेमलेले शिपाई आहेत हो ते शिपाई मात्र तिथं चांगल्या पद्धतीनं काम करत ते नाही। तक्रार नाही काय म्हणायचं मला असं? मला कवा महिन्या 2 महिन्याला एवढंच मला आढळून आलेलं आहे की का एवढं काढा मित्र तुम्ही इथं घाण ठेवत नाहीत, हा स्वच्छ करतात। नाली पण काढली वाटतं तुम्ही? काढली कुठली नाली? ती मोरे साहेबांनी सांगितली होती। हा ते त्यांचं काय नाही, ते मोरे साहेब रागावायले होते हा. तिथं कशाला जाळला, कोणा त्या लोकांना कशाला भेटला। हा. कारण का मोरे साहेबांनी वैयक्तिक मला सांगितलं होतं हा ते लष्करी येत असतं, ते लष्करी कवा दिसला नसेल मला म्हणली असतील आल्यासारखं काढा मित्र, मी आलतो काहीतरी बिल विचारायला, हा नाही तर दररोज इकडे येतो मी, तुम्हाला बरं, माहित आहे। बरं. मग तिथलं आता मोरे मला कधी इकडे पुन्हा फिरकू द्यायचं नाही। बर, म्हणून ते नका फिरकू दे ना, पण आपल्याला आजच्या दिवस- पंचायत समितीमध्ये हे चांगली स्वच्छता आहे। दिवस माफ करा, हा. हे असं हे करायचं ते असू द्या ना, पण हे चांगलं हा, आहे की साफ करायला, हा. साफ करायला तुम्हाला समाधान वाटतंय? त्यांनी येऊ द्यायची नाही, ते समाधान वाटतं पण येऊ देत नाही ती पुन्हा। घेऊ देत, काय गरज आहे येऊ काय द्यायची? म्हणते माहिती आहे का, आम्ही तुम्हाला काम देता पुन्हा इथं त्याला कोणी सांगितलं होतं तसं करताना झाडायला, मग ती गाडा गेले की त्या लोकांनीच पुटी काम देतो म्हणजे त्यांनी काय तुम्हाला नोकरी ठेवला? ज्याला नाही की, तुम्ही काय करते ज्याला ते? त्यांनी नोकरी दिलेली आहे, लष्करी आहे का? ऐका, लष्करी, हा. शिपायाची नोकरी दिली, हो, हो, हो. सरकारचा अवाढव्य पगार हो, घेतात, घेतात, पण घेतात. पंचायत समितीचा परिसर साफ करत नाहीत हा, हा, हा. आणि तुम्ही करताव ना, हा, हा, मग हा. चांगली गोष्ट आहे नाही? हा चांगली आहे, चांगली गोष्ट आहे. लष्करी येत असते ती लष्करी आलं नसतं मला म्हणाय गेल ते। बर म्हणून- अजून हे सगळं साफ करणार आहे का तुम्ही? हा, नाही मी साफ केले असं आणि या लोकांचं ऐकून काय आजच्या पुरतं माफ करा। नाही लोकांचं काय, लोक हे सगळं जनतेसाठी तुम्ही काम करताव ना, आणि जनतेचं काम करत असताना पंचायत समितीच्या आता नवीन सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे की नाही? आता का पळून चालला हो? पळून का चालला होता? बातमी करायला होतो पळून जातो का? होय, तेव्हा काही पलीकडलं दाढीवाले त्यांनीच बातमी करायला लावली बघा, आधी पळून चाललंय। काय म्हणताय साहेब तुम्हाला? बोला की काय वाटतं ही स्वच्छतेच्या बाबतीमध्ये? दादा सभापती का आज 2 दिवस आले, ती काय विचारायचं काय घेणं नाही, सभापतीने सुद्धा करायला लावावं लागतं ना? नाही त्यांचं बोलायचं नाही, सभापतीचं बोलायचं नाही, बीडीओचं काम नाही का? बरं, हा बीडीओचं काम नाही का? त्या वयसचं काम नाही का सर? बर ही किती शिपाई ते 2 असो 5 असो आपल्याला काय त्याची काही माहिती नाही, हा, पण त्यांचं काम आहे की झाडून. खरंय. सभापतीचं दोन्हीचं बी काय याच्यात संबंध नाही। बर आता आले ती नवीन, त्यांना माहिती बी नाही ना, हे काय अजून करायला घेऊन आला बघा, हे साहेब बघा त्याच्याकडे बोलावं, त्याची मुलाखत घ्यावं साहेब। ही तुमचं सुलभ झालं, हा, तुला काम देऊन तुला तिकडे जाऊन कोण सांगितलं होतं? ह्या लोकांमुळं काम देऊन म्हणजे हे चांगलं आहे अरे तुमचं. बाबा, हे चांगलं काम करायला चांगलं आहे तुमचं, चांगलं आहे। मग मोरे साहेबांचा उलट उपकार झाला, मोरे साहेबांनी तुम्हाला ही चांगलं स्वच्छता ती गोळा करण्यासाठी करून देतो म्हणले काम करणाऱ्या माणसाला त्यांनी काम दिले, मग त्यांनी मोरे साहेबांनी ते शिपायाला सुद्धा सांगावं लागतं ही स्वच्छता करावी सांगितलं की लागते। होय, त्यांनी काय म्हणले उद्या सकाळी करून म्हणले होते। मग उद्या सकाळी करा, रेग्युलर करा ना, एकच दिवस काय म्हणून करायला तुम्ही? हा मग त्या शिपायाने रेग्युलर अच्छा, काम अच्छा, करावं अच्छा, लागतंय, अच्छा. आणि ग्रामीण भागातले येणारे सगळे जी लोक आहेत होय. त्यांच्यासाठी हा. स्वच्छता असणं गरजेचं हा, गरजेचं आहे। आहे. तिथं बगीचे असणं गरजेचं हो, हो. आहे, तिथं आमच्यासारख्याला कशाला हा. लावायचं? बरोबर आहे की? बसण्यासाठी ते क्वाटका काहीतरी काय असते ते बसण्यासाठी खुर्च्या असतात खुर्च्या असतात, सिमेंटाच्या खुर्च्या वगैरे हा. असतात. ते करावे लागतात त्यांनी। पण आता ह्यांच्यामुळं पाण्याची सोय असली पाहिजे। मला एक म्हणायचंय, ग्रामीण भागामधून आलेले जे लोक आहेत बरं का, माफ करायची काय माफ काय कशाला माफ करायचं? तुम्ही काम करत राहा, स्वच्छ काम करत राहा। हा. हो महाराज,
स्वच्छता असावी का नाही? स्वच्छता असावी का नाही? एक माणूस बोलायला तयार होत नाही. फक्त हे भाजपाच्या सानिध्यात असलेले लोक पळून जातात. उद्याच्याला आपली गुत्तेदारी, आपलं छोटंसं काम, अडवण्याचं काम या ठिकाणी होऊ शकते असं त्यांचं मत आहे आणि त्याच्याबद्दल ते सुद्धा खरं आहे. पण नवीन आलेल्या सभापतींनी या भागाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि सभापतीनं शिपाई का काम करत नाहीत? शिपाई पगारी घेतात. या परिसरातली स्वच्छता असणं खूप गरजेचं आहे आणि ती स्वच्छता व्हावी असं ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वच लोकांचं मत आहे. या ठिकाणी बसायची सोय नाही, या ठिकाणी पाण्याची सोय नाही. हे मुतारी आहे. हे मुतारीचं बघा कसं आहे. हे रोड आहे, ही गेट बंद करून ठेवला आहे. ही गेट का बरं बंद केला आहे हे माहीत नाही. पण पंचायत समितीमध्ये येत असताना या पंचायत समितीची जी कमान आहे, पंचायत समिती धाराशिव अशा नावाची जी कमान आहे ती कमान पण नाही आणि हे गेट बंद करून टाकला आहे. म्हणजे येणाऱ्या लोकाला काय येतं पंचायत समितीमध्ये असं म्हणल्यासारखं आहे. ही रोड चांगला नाही. आता पावसाळा सुरू होतं एका महिन्यानंतर. या ठिकाणी पाण्याचा ढो साचला जातो आहे. इथं मुतारी आहे, ही मुतारीसुद्धा नाही चांगली. ह्याला दरवाजे नाहीत, स्वच्छता नाही. ही स्वच्छ करण्याचे कचरा बघा किती परिस्थिती बिकट आहे. पलीकडे खिंडार आहे. हे सगळे रूम बंद आहेत. याच्या अगोदरसुद्धा या बातम्या केलेल्या आहेत. पण या पंचायत समितीमध्ये कसल्याही प्रकारची स्वच्छता नाही. इथं बसण्यासाठी सिमेंटाच्या खुर्च्या नाहीत. आता यांनी खरं म्हणलं तर या महिन्यामध्ये झाडं लावावे लागतात, बगीचा केला पाहिजेत. ग्रामीण भागातून आलेल्या लोकांची व्यवस्था झाली पाहिजेत. पाण्याची व्यवस्था असावी, बसण्याची व्यवस्था असावी. पंचायत समितीमध्ये आपले घरकुलाचे काम असतात. ग्रामीण भागातल्या सगळ्याच अडीअडचणी, तालुक्यातल्या अडीअडचणी पंचायत समिती निवारण करत असतात. आणि त्याच्यामुळं ग्रामीण भागातला प्रत्येक शेतकरी, शेतमजूर आणि गोरगरीब हे सगळेच लोक आता पंचायत समितीमध्ये जून महिन्याच्या अगोदर जास्तीत जास्त येणार आहेत. कारण जूनमध्ये पेरण्या चालू होत असतात आणि पेरण्याचे बियाणं घेण्यासाठी आणि सरकारने दिलेल्या योजना, त्या योजनाचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीमध्ये आता ग्रामीण भागातल्या तालुक्यातले लोक येणार आहेत. त्याचं नियोजन कसं सभापतीने केलं आहे, गटविकास अधिकाऱ्याने कसं नियोजन केलं आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. पंचायत समितीच्या परिसरामध्ये काय काय सोयी असाव्या आणि परिसर कसा चांगला असावा आणि बसण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी काय नियोजन करावं या सर्व कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.